आज आमचे सगळे शिवसेनेचे स्थानिक मुंबईतले जे नेते आहेत, उपनेते, विभाग प्रमुख, पदाधिकारी, युवासेना वगैरे सगळ्यांची महिला आघाडी ही बैठक झाली. एकंदर आपण पाहतोय गेल्या 6-7 महिन्यांमध्ये आम्ही मुंबईच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल अनेकदा विषय घेतलेला. मग कुठे गढूळ पाणी असेल, कुठे पाण्याचा दाब कमी असेल, आणि आता उन्हाळ्यात साधारणपणे आपण पाहतोय संप जो पुकारलाय तो टँकर असोसिएशनने पुकारला. आता मुद्दा असा झालाय की हा टँकर असोसिएशनचा संप त्यांनी 1 आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबईची एवढी हत्या होते, आर्थिक हत्या होते, तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्यात मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल. मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती ह्या संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत आलेली आहे आणि ह्या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसरवर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही ह्या पाण्याचा तोडगा काढला का नाही, या समस्येचा तोडगा काढला का नाही. बीएमसीने जरी 15 जूनपर्यंत जी स्टे दिला आहे या नोटीसवर, तरी तोडगा सुटल्याचं वाटेल का? वॉटर टँकर असोसिएशन आग्रही की आपल्या मागण्या मान्य झाल्या? नक्कीच, कारण तुम्ही बघा ह्या मागण्या गेले खरं तर 2-3 वर्ष ते मागत होते. आमचं सरकार असताना केंद्र सरकारने ही नियमावली लावली होती तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही लागू करणार नाही, कारण काही शहरांमध्ये ही लागू होऊ शकते, पण काही बेसिक ज्या गोष्टी आहेत, ज्या प्रॅक्टिकल मागण्या आहेत, त्या मला वाटतं केंद्र सरकारने ऐकून बदलायला पाहिजेत. पण मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून बीएसटीचे हाल, मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून कचरा कर लावणं, मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून पाण्याचं समस्या निर्माण करणं, आणि ह्याच्यात भाजपा जे आनंद घेत आहे, आसुडी आनंद जो घेत आहे, त्याला कुठे ना कुठेतरी आता रोखायला लागणार. पाणी बंद आहे त्यामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत, अनेक बांधकामं थांबली, कमर्शियल बिल्डिंग आहेत. ह्याचा तुम्ही इकॉनॉमिक इम्पॅक्ट बघा. आता गेले 3 दिवस महावीर जयंती असेल, हनुमान जयंती असेल, आंबेडकर जयंती आता उद्या आहे, ही साजरी करत असताना घरी पाणी नाही, हे एक संकट आहेच. लॉंग वीकेंड असताना अनेक मुंबईकर बाहेर निघून गेलेत तरी थोडं सांभाळू शकतो, पण मुंबईकर उद्या कामावर रुजू होताना आंघोळीचंच पाणी नसेल, इथपासूनच सुरुवात झाली तर काय. पण अनेक हायराईज सोसायटीनं वाटतंय एसआरएनी पाणी घेतलं, एसआरएनं वाटतंय चाळीनी पाणी घेतलं, चाळीला वाटतंय हायराईजनी घेतलंय. सामाजिक वाद निर्माण होऊ लागलेले आहेत आणि अनेक बिल्डिंग आपले वॉटर टँक जे फायर टँकसाठी असतं त्याच्यामध्ये आता पाणी तिथून घ्यायला लागलेले आहे. मला वाटतं हे होऊ कसं शकलं. एकतर म्हणजे ज्याला फासावर लटकवलं पाहिजे तो स्वतःला काही करून कसं घेऊ शकतो, ही एक गोष्ट आहे. जेलमध्ये काही नियम वगैरे असतात त्याचं काय झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुर्दैव एकच आहे, महाराष्ट्रामध्ये गेल्या 100 दिवसाचं जे सरकार होतं कितीतरी घटना घडायला लागलेल्या आहेत, पण उत्तर द्यायला कोणी नाहीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये होते, त्याची भेट एकनाथ शिंदेने घेतली, मात्र त्यांनी नाराजी दाखवली अमित शहाकडे, कारण अर्थ खाता आमच्या फाईलही करत नाही आणि रायगड देखील पालकमंत्रीपदाचा मुद्दा नाही. काल पौर्णिमा होती, काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील आणि मग जे त्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी, बस. आमच्या अनुभवावरनं सांगतो, बाकी काही नाही. एक मिनिट हे बरोबर आहे, कारण भाजपची हीच भूमिका राहिली आहे. जसं महाराष्ट्रावर मोगल असतील किंवा हे अफजल खान वगैरे सगळेच असतील, हे आक्रमण करत राहिले. भाजपची देखील तीच मानसिकता आहे की महाराष्ट्र लुटायचा, आणि म्हणून ज्यांची कबर होती, ज्याला गाडला इथे महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या मातीत की महाराष्ट्र जो चालून येईल त्याला असाच गाडला जाईल, काही काही लोकांना समाधी वाटते. काल त्यांनी मला वाटतं महाराजांचा उल्लेख देखील एकेरी केलेला आहे. आणि हे मग जे कोणी आम्हाला बाकीचं शिकवायला जातात त्यांना आता कुठे गेले ते सगळे लोक. पण तो पाठिंबा दिला त्याचं काय झालं. मग ज्यांना पाठिंबा दिला त्यांचे तर खासदार आहेत ना, आणि आता परत भाषण पाठिंबा दिलं. बघा, बिन शर्ट ज्यांनी पाठिंबा दिला ते असे कसं बोलू शकतात. एक महत्वाची गोष्ट हीच आहे की काल घरी कोणाच्या जेवायला गेले होते, हे खूप मोठे संकेत आहे. हे यशस्वी गटांनी किंवा जे तिथे आता हळूहळू पैशासाठी वगैरे जातात त्यांनी लक्षात घ्यावं की पुढच्या काही दिवसात काय होणार. बघा, जे स्वतःच्या ह्याच्यासाठी जातात स्वार्थासाठी बोलत नाही. आम्ही जे प्रामाणिक मुंबईकर आहेत, जे मुंबईत अनेक वर्ष राहिलेत किंवा नवीन देखील आलेले आहेत, ज्यांना मराठी भाषा शिकायची पण येत नाही आणि त्या अडचणीमुळे बोलू शकत नाहीत,
त्यांना एक संधी आहे की चला मराठी बोलूया. आणि माझं हेच भूमिका राहिली आहे, माझ्या आजोबांची भूमिका राहिली, वडिलांची भूमिका हीच राहिली की ज्याही राज्यात तुम्ही जाल त्या स्थानिक भाषेचा, त्या कल्चरचा तुम्ही आदर सन्मान हा केलाच पाहिजे, शिकायचा प्रयत्न केला पाहिजे. बीएसटीवर आता ॲडहॉक जनरल मॅनेजर दिलेले आहेत, ते जात आहेत रोज, ते काम करण्याचा प्रयत्न करतात. पण एक आहे, मुंबई महानगरपालिकांनी बीएसटीला मदत करणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी पण बोललो होतो, आमचं सरकार असताना आम्ही 10,000 इलेक्ट्रिक बस मुंबईत आणू इच्छितो, ते सगळं ह्यांनी बंद केलेलं आहे. दुर्दैव असं आहे की ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत जी बीएसटी प्रत्येक दिवशी 32 ते 35 लाख लोकांना मदत करते प्रवासामध्ये, त्या बीएसटीचे आकडे साधारणपणे 250 वर येतील, असं हे फडणवीस साहेबांचं काम आहे. सर, बीएसटी छोट्या जे मिनी बस होत्या ते आता दिसत नाही रस्त्यावर. कुठे ते हॅबिटॅट मध्ये होतं त्यांचा कार्यक्रम की कुठे होता? कॉमेडी क्लब मध्ये होता का? बघा आता त्यांच्यातलं अंतर्गत राजकारण काय मला माहित नाही, पण महाराजांचा काल एकेरी उल्लेख करणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणून म्हणणं हा देखील माझ्या महाराष्ट्राचा अपमान आहे, आणि तो खुद्द गृहमंत्र्यांनी केलेला आहे. आता तेच ना, बाप बदलत नाही, हे बदलत नाही, ते बदलत नाही, सगळे कपडे बदलून आलेत, चेहरा पण बदलून आणण्याची वेळ आली आहे, कारण लाज वाटायला पाहिजे त्यांना फिरताना. पण अशा टपोरी लोकांना आम्ही उत्तरं देत नाही. आदित्य, कल गृह मंत्री रायगढ़ किले पर थे, उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज का जो नाम है वो सिर्फ शिवाजी करके लिया, साथ ही साथ जो औरंगजेब की कब्र है उसे समाधि है, क्या कहेंगे? मैंने ये पहले भी कहा है, आज भी कहता हूँ कि भाजपा की जो मानसिकता है आज के भाजपा की, वो जैसे पहले आक्रामक हमारे महाराष्ट्र पे आक्रमण करते थे, हमला करते थे लूटने के लिए, वो ही है. आज मुंबई के हाल देखे, आज पुणे के हाल देखे, आज छत्रपति संभाजीनगर के हाल देखे, आज किसानों के हाल देखे, आज महिलाओं के हाल देखे. ऐसे ही लगने लगा कि जैसे मुगलों का राज्य यहाँ चल रहा है, और यही मानसिकता यहाँ आके छत्रपति शिवाजी महाराज का अपमान करते हैं. फिर वो भले कल के जो व्यक्ति थे वो हो, या फिर कोरटकर हो, सोलापुरकर हो, या फिर कोश्यारी साहब हो, वही लोग औरंगजेब की कब्र को समाधि समझते हैं, क्योंकि उसी औरंगजेब को इसी महाराष्ट्र ने इसे यहाँ दफनाया था कि अगर कोई हमारे महाराष्ट्र पे चल के आएगा तो यही दफनाया जाएगा. आदित्य, क्या महायुति में ऑल इज नॉट वेल है? ऐसा इसलिए क्योंकि कल जब गृह मंत्री आते हैं तो सीधे उनसे मिलते हैं और ये कहते हैं कि फंड का बंटवारा जो है वो सही से नहीं हो रहा है. अभी एशियनशी तब यही बोल के भाग गए थे ना कि फंड मिलते नहीं है, फंड मिलते नहीं है. 2 साल में जितना फंड खुद के पॉकेट में गया है उसकी सारी इंक्वायरी अभी फडणवीस साहब करेंगे. लेकिन यही बात है कि महायुति में अगर आप देखिए तो खुद से ही झगड़े चल रहे. सरकार बनने के बाद भी 10 दिन सीएम कौन है ये पता नहीं था, बंगलों पे झगड़े, पालक मंत्री पद पे झगड़े, लेकिन कहीं भी आपने एक भी व्यक्ति का कोई बयान सुना है, एक मंत्री का बयान सुना है जो किसानों के लिए हो, जो महिलाओं के लिए हो, जो विद्यार्थियों के लिए हो? कहीं नहीं. चलो तुलसी गाबाड त्यांनी सांगितलेलं आहे, आधी इलॉन मस्कनी सांगितलेलं आहे, पण डोनाल्ड ट्रम्प जे मित्र आहेत मोदी साहेबांचे, मला वाटतं ते तेव्हा कळवतील, तेव्हा मला वाटतं आपला विश्वास बसेल. निवडणूक आयोग हे भाजपच्या कार्यालयातून चालतं, तिथे भांडी घासतं, आणि म्हणून निवडणूक आयोग प्रतिक्रिया देणार नाही. भाजपच्या कार्यालयात सगळं काही निवडणूक आयोगाला करायला लावतात. अक्षरशः निवडणूक आयोग आपण पाहाल, भाजपने सांगितलं हे उचल, ते उचलतील, ते उचल, ते उचलतील, कारण निवडणूक आयोग नुसतं भाजपच्या आदेशावर चालतं, दुसरं काही नाही. आदित्य, ईवीएम को लेकर हिंदी में बता दीजिए कि किस तरीके से मैनिपुलेशन को लेकर बात कही गई है. जिस देश के तुलसी गाबार्ड ने कहा है कि ईवीएम मैनिपुलेट हो सकता है, इलोन मस्क ने कहा है ईवीएम मैनिपुलेट हो सकता है, वहां के राष्ट्रीय अध्यक्ष तो हमारे प्रधानमंत्री जी के बहुत करीबी दोस्त है, ऐसे लगता है सबको. टैरिफ की तारीफ अभी फर्क समझेगा, लेकिन यही बात है कि दुनिया भर में ईवीएम पे सारे लोग अपनी शंका व्यक्त कर रहे हैं, लेकिन हमारा जो चुनाव आयोग है वो भाजपा के ही दफ्तर से चलता है, और भाजपा का ही चुनाव आयोग है. इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया का पहले ईसी था, अभी मैं कहता हूँ एंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन. वीरेंद्र शास्त्री इन दिनों बहुत ही दौरा कर रहे हैं महाराष्ट्र का, और आज अंधेरी इलाके में उनका प्रवचन है. इस तरीके से हिंदुत्व के ब्रांड एम्बेसडर के तौर पर पेश किया जा रहा है. देखिए, हिंदुत्व का ब्रांड एम्बेसडर हो या हिंदुत्व की आवाज हो, वो एक ही है महाराष्ट्र में, हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे. और उनका पक्ष आज यही कहता है कि हृदय में राम और हाथ को काम, जो भाजपा नहीं दे रही है. आदित्य ठाकरे यांच्याकडून सरकारवर, केंद्र सरकारवर टीका करण्यात येते. मुंबईत पाण्यामुळे सामाजिक वाद निर्माण झालेला आहे. आपण दिलेला अल्टिमेटम आता संपलेला आहे, आता आपण आंदोलन करणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.